आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। मंगळवेढ्यातील 24 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार व कर्नाटकाला जोडण्याची मागणी। मंगळवेढ्यातील तालुका कायम दुष्काळी 24 गावांनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकेन व लोकसभा आचारसंहिता पूर्वी निर्णय नाही घेतल्यास 24 गावांना कर्नाटकाला जोडण्याची मागणी एकमताने 24 गावाच्या बैठकीत ठरावणे करण्यात आली। मंगळवेढ्यातील दुष्काळ 24 गाव पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक कृषीभूषण अंकुश पडवळे यांनी आपल्या मनोगत 2024 ला लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार व त्यातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमार्गी लागलेला विषय 15 वर्षे सगळ्या पक्षाची सरकारे येऊनही आमची योजना मार्गी लागली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे। सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजूर व निधीची तरतूद नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा विषय मार्गी नाही लागल्यास आचारसंहिता जाहीर होईल त्याच दिवशी 24 गावातील लोकांना कर्नाटकमध्ये मागणीचा ठराव ही एकमताने करण्यात आला। यावेळी लेंडवे चिंचोळीचे सरपंच समाधान लेंडवे, आंधळगावचे सरपंच लवजी लेंडवे, भीमराव मोरे, शहाजान पटेल, श्रीपती चौगुले, दिनेश लुगडे, विनायक माळीसह 24 गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर ह्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सावध राहावं। पुढच्या काळात आंदोलन मी एकटा निर्णय घेणार नाही, पहिल्यांदा मी सांगतो सगळ्यांच्या समोर। 24 गावच्या सरपंचाला विचारल्याशिवाय आंदोलनाची कुठलीही दिशा ठरली जाणार नाही, लक्षात घ्या। तो काय दोष द्यायचा कुणाला, त्या 24 सरपंचाला मला द्यायचं नंतर, बरोबर आहे? कारण या कोर कमिटीचे सगळे मेंबर असतील 24 गावचे सरपंच, लक्षात घ्या। तर त्या दृष्टीने पुढच्या काळात कुणीही काही गैरसमज पसरू दे, लक्षात घ्या। माझी 35 एकर शेती आहे आणि माझ्या 35 एकराला जर पाणी आलं मी 2 कोटी उत्पादन काढेल, ह्याच्यापेक्षा मला अजून कोण किती देणार पैसे? सर कोण देईल पैसे मला? 2 कोटी देतील का? सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।